सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज बघा आपण आरीवर्क क्लासमध्ये जे आहे ना देवी ची जी डिझाईन आहे भाग नंबर समजा चौथा करणार आहे। मी तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हे आपल्या 4-5 व्हिडिओमध्ये चालणार आहे देवीची डिझाईन। तर तुम्ही आहे ना त्यासाठी बघा आपण आता इथपर्यंत देवीचं सर्व डिझाईन ड्रॉ केलेलं आहे। त्याच्यानंतर आपण शुगर बीड्स मण्यांचा वापर करून याला वर्क केलेलं आहे। आता बघा आपण या डिझाईनमध्ये जो हा पोर्शन आहे याला पण आपण शुगर बीड्स मण्यांपासूनच वर्क करणार आहे, म्हणजे आपला जो टोप आहे तो कंप्लीट होतो बघा। आणि त्याच्यासाठी बघा आपण आता इथनं सुरुवात करणार आहे। बघू शकता तुम्ही, हे बघा इथनं सुरुवात करायची। इथनं सुरुवात केल्यानंतर आपण मणी घ्यायचे आणि बघा दुसरी अशी गोष्ट आहे की आपल्याला देवीचं दुसरं पण डिझाईन शिकायचं आहे, पण त्यासाठी तुम्ही ना बघा कमेंट करत नाही आणि काय होतं चॅनलला व्हिडिओ बघता तर चॅनलला सबस्क्राईब पण करत चला। कारण काय आहे तुम्ही म्हणजे मी जे शिकवते आहे ना हे व्यवस्थित मन लावून शिका। कारण मी पण जर तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते आहे शिकवते आहे तर त्याच्यामागे माझी पण फार मेहनत असते बघा। जवळजवळ मला एक व्हिडिओ जरी तुम्हाला वाटत असेल की 15-16 मिनटाचा व्हिडिओ आहे, पण तो एक व्हिडिओ तयार करण्यासाठी जवळजवळ 2-3 घंटे लागतात बघा। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून नका बघत जाऊ। कारण काय आहे प्रॉपर माहिती जर मी तुम्हाला एकूण एक सांगते आहे तर तुम्ही पण व्यवस्थित व्हिडिओ बघत चला। आणि काय होतं कधी आमच्याकडनंही चुका होतात। कधी बघा व्हिडिओमध्ये फोन म्हणजे व्हिडिओ काढताना फोन वगैरे पण हलतो। त्याच्यानंतर कधी आवाजही येतो बघा आमचा, तर त्यामुळे थोडंसं समजून घ्या। कारण काय होतं कधी एडिट करतानाही लक्षात राहत नाही आणि त्यामुळे त्या चुका होतात बघा। तर त्याबद्दल मी तुम्हाला खरंच मनापासून माफी मागते। तुम्ही बघू शकता आता आपण हा जो पानाचा आकार आहे हा कंप्लीट करून घेणार आहे। हे बघा आपलं हे जे डिझाईन आहे हे कंप्लीट झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये काय करणार आहे, कुठे बघा गोल्डन डायमंडची आपल्याला चेन वापरायची आहे आणि कुठे आपल्याला बघा साधा कलरची डायमंड वापरायची आहे। तर त्याच्यासाठी आपण काही कलरची डायमंड वगैरे पण घेणार आहे आणि कुठे म्हणजे डिझाईन बघून आपण आता सर्व डिझाईन जी आहे ती तयार करणार आहे की आपल्याला कोणता कलरचा धागा वापरायचा आहे, कोणते डायमंड वापरायचे आहे। आणि आता हे बघा आपलं हे पूर्ण कंप्लीट झालेलं आहे मुखवटा वगैरे। आता तुम्ही बघू शकता आता आपण याच्यामध्ये आहे ना छान असं डायमंड किंवा मोत्यांचं काम करणार आहे। इथे पण आपण डायमंड वगैरे वापरणार आहे। तर त्यासाठी आता आपण पहिले हा पोर्शन कंप्लीट करून घेऊ। तर आपण इथे गोल्डन कलरच्या धाग्याने पहिले याला आउटलाईन करून घेऊ। तर हा गोल्डन कलरचा धागा घेतलेला आहे मी आणि तुम्ही बघू शकता आपल्याला याला जी गाठ मारायची आहे ती पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की याला आपल्याला 6-7 गाठी मारायच्या आहेत। आणि देवीचा जो म्हणजे हा जो पोर्शन आहे केसांचा इथे आपण ब्लॅक कलरच देऊ। ॲक्रेलिक कलर वापरलेले आहे त्यासाठी मी तुम्हाला ॲक्रेलिक कलरचं बघा सुरुवातीला एकदम आपला जो आरीवर्कचा स्टार्टचा व्हिडिओ आहे साहित्याविषयी माहिती, तर तुम्ही चॅनलला एकदा सबस्क्राईब करून तो व्हिडिओ नक्की बघा द्या। मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला जो व्हिडिओ आहे साहित्याविषयी माहिती तो बघा, त्याच्यामध्ये आपण सर्व साहित्याविषयी माहिती दिलेली आहे। तर तुम्ही बघा आता हा धागा आहे ना आपण यांनी बघा पहिले हा मधलं पान घेऊ आणि यांनी आपण साधी चेन स्टिच करून घेऊ।
तुम्हाला वाटत असेल की यांनी एवढंसा देवीचा मुखवटा आहे आणि याला 2-3 भागामध्ये डिवायडर केलं तर काय होतं माहिती आहे का, व्हिडिओ जर खूप लंबा गेला ना 20-25 मिनटाचा, तर तुम्हालाही बघायसाठी बघा बोर होतं. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की माझ्याजवळनं तेवढं नेटही पुरेसं होत नाही बघा, कारण माझं नेटचं जे रिचार्ज आहे हे रोजचं 2 GB आहे. तर त्यामुळे मी ना तेवढा लाँग व्हिडिओ नाही टाकू शकत, अपलोड नाही करू शकत बघा. त्यासाठी पण काय होतं, मी छोटा व्हिडिओ टाकते 15 ते 20 मिनटापर्यंतचा. तर म्हणूनच तुम्हाला तेवढं म्हणजे आहे की हा व्हिडिओ 2-3 भागात म्हणता 5 भागांमध्ये होऊ शकतो. कारण आज आपण मधला हा पोर्शन कंप्लीट करून घेऊया. हे बघा, तिकडचे जे पानं आहेत ना ते आपण सर्व गोल्डन कलरची त्या पानांना आउटलाईन करून घेतलेली आहे. त्याच पद्धतीने आपल्याला इकडचे पण पानं तयार करून घ्यायचे. मग या पानांमध्ये बघा आपल्याला छान डायमंडचा वापर करायचा आहे. आणि देवीचा जो मुखवटा आहे ना त्याला पण आपण गोल्डन कलरचा गोल्डन धाग्यानेच पूर्ण म्हणजे चेन स्टिच करून घेणार आहे. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आज बघा आपण देवीला छान डायमंड वगैरे लावणार आहे. तर त्यास ते कुठे कुठे लावणार आहे, अजून पुढे कसं तयार करणार आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. इथे आहे ना मी थोडासा व्हिडिओ फास्ट घेते, कारण आपल्याला चेन स्टिच आपली सुरुवातीला झालेली आहे आणि आता चेन स्टिच सर्वांनाच जमते बघा. त्यासाठी इथे मी व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे. आणि जर तुम्हाला चेन स्टिच जमत नसेल तर आपले जुने व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये आपण चेन स्टिच कशी करतो ते पण शिकवलेलं आहे. तर आपण आता ही चेन स्टिचनी इकडचे पूर्ण पानं कंप्लीट करून घेणार आहे. आणि हे वर्क जे आहे ना ते माझा मुलगा अंश करून राहिलेला आहे बघा. त्याला पण इंटरेस्ट आहे. तर त्याची म्हणजे याच्यामध्ये त्याचा चांगला हात बसलेला आहे बघा. त्याला चेन स्टिच या धाग्याने चांगली जमते. तर तो हे जे पानं आहेत ना चेन स्टिचचे हे सर्व त्यानेच केलेले आहेत. मी फक्त सुरुवातीचे 1-2 पानं केले बघा. बाकी सर्व हे डिझाईनचे पानं बघा त्यानेच केलेले आहेत.
हे बघा आपले पानं जे आहेत ना मुखोट्या हे सॉरी आपले मुकुटमधले ते आता कंप्लीट झालेले आहेत आणि हे वरती जे तुम्हाला मोठे मोठे दोन पानं दिसत आहेत ना ते पण आपण गोल्डन कलरच्या आपल्या जरीच्या धाग्यानेच करणार आहे। तर तुम्ही बघू शकता तुम्हाला गाठ पण कशी मारायची ते मी दाखवलेलं आहे। पण ही गाठ मात्र माझ्या अंशनी मारलेली आहे आणि हे सर्व त्याला पहिले जमत नव्हतं पण आता बघा त्याला जमतं। कारण त्याला ना सुरुवातीला मला 2-3 जे चेन स्टिचचे टाके असतात ते करून द्यावं लागायचे, मग तो कंटिन्यू करायचा। पण गाठ मारून हे जी सुरुवात आहे ही त्यांनीच केलेली आहे आणि त्याला बघा थोडंसं काय होतं जो साखळी आहे ना तो मोठी मोठी घेतो। तर सुरुवातीला जर तुम्हालाही जमत नसेल तर तुम्ही पण अशीच साखळी घेऊ शकता बघा मोठी मोठी। म्हणजे काय होतं हाताला एकदा प्रॅक्टिस जमली समजा साखळी चेन स्टिच जर जमली तर मग छान जमायला लागते। पण सुरुवातीला ना आपण ज्यावेळेस सुईतून धागा काढतो तो मोठा मोठा घेत चालायचा। म्हणजे काय होतं आपल्याला सुरुवातीला असं म्हणजे प्रॅक्टिस आहे ना त्यालाच म्हणतात की सुरुवातीला आपल्याला थोडंसं कठीण जातं पण जमताच जमतं बघा ते। तर त्यासाठी थोडासा धागा मोठा काढायचा। तुम्ही बघू शकता तो कसा करत आहे। कारण काय आहे माहिती आहे का ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या चेन स्टिच जर तुम्ही बारीक घेतली तर परत सुईतनं त्या दुसरी चेन स्टिच म्हणजे असं एकात एक धागा निघत नाही। तर त्यामुळे सुरुवातीचा धागा घेताना मोठा घ्यायचा मग तो धागा त्याच्यातून काढून घ्यायला सोपा जातो बघा। तर या पद्धतीनेच आपल्याला हे पण 2 पानं कंप्लीट करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता आता मुखुट्याला पण आपण गोल्डन कलरचा आपला जो धागा आहे त्यानेच आपण बॉर्डर करून घेणार आहे। आणि आपली बॉर्डर झाल्यानंतर मग आपल्याला बघा डायमंड वगैरे चिटकवायचे आहे। तर आपण ही बॉर्डर झाली की मग खाली छान देवीला हार वगैरे पण घालणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्यावर मुखुट्याला पण आपण डायमंड वगैरे लावणार आहे।
बघू शकता आता आपला मुखवटा कंप्लीट झालेला आहे। आज आपण कानातले जे आहेत ना ते पण बघा गोल्डन कलरच्या धाग्यांनीच दोन्ही पानं दोन्हीकडचे व्यवस्थित करून घेणार आहे। मैत्रिणींनो हे बघा आपलं डिझाइन आहे ना जवळजवळ देवीचं बघा आता भरपूर असं कंप्लीट झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली देवी दिसत आहे। आता आपण इथे आहे ना आतमध्ये थोडासा विचार करू आणि काय करायचं ते तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा। आणि मी हे जे सर्व चिटकवलेलं आहे बघा हे डायमंड वगैरे आहे ना हे फॅब्रिक ग्लूनी चिटकवलेले आहे। तरी तुम्हाला मी एक जे आहे ना ही माळ ही काढून चिटकवून दाखवते बघा। फॅब्रिक ग्लू आहे आणि आपण आहे ना हे बघा हे फॅब्रिक ग्लू लावलेला आहे आपण आणि ही आहे ना आपली सिल्वर डायमंडची साखळी आहे। छान दिसते ना। तर हे बघा आपण आणि काय आहे फॅब्रिक ग्लू आहे ना मण्यांना वगैरे असं जास्त वरतून नाही लागू द्यायचा। आणि ही बघा ही गोल्डन चेन आहे आपली तर ही थोडी मोठी आहे। उद्याच्या व्हिडिओमध्ये बघा आपण छान कानातले मुखवटा आणि उद्या आपण कंप्लीट करून घेऊया। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी। धन्यवाद। अजून एक देवी तुम्हाला आवडली का नाही ते पण मला कमेंटमध्ये कळवा कारण तुमच्या कमेंट खूप कमी येतात। कमेंट करत चला, लाईक करत चला, त्याला थोडे पैसे लागतात नाही का।